अतिक्रमण बचाव कृती समितीचा विभागीय आयुक्त कार्यालय येथे मोर्चा. बातमी छत्रपती संभाजीनगर. या मोर्चाचा उद्देश राष्ट्रीय महामार्ग गावाच्या बाहेरून घेण्यात यावा. गावातून गेल्यास लोकांच्या धार्मिक श्रद्धा व अस्मिता असलेल्या स्थळांचे नुकसान होईल, जसे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य बुद्ध विहार पूर्णपणे बाधित होईल. समाजाचा उद्रेक होईल, म्हणून आम्हाला राष्ट्रीय महामार्ग गावातून नकोय. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा रस्ता 30 मीटरचा झालेला असून त्यामध्ये यापूर्वी गेवराई गावातील मोठ्या प्रमाणात रहिवासी यांची घरे काढण्यात आलेली आहेत. त्यामुळे गावातील नागरिक आधीच विस्थापित झालेले आहेत. आता पुन्हा हा रस्ता वाढवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे एका विशिष्ट समाजावर अन्याय होत असून त्यामुळे पुन्हा विस्थापित होऊन राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. माननीय सर्वोच्च न्यायालयात गायरान जागेवरील 1996 पूर्वीच्या बांधकामांना न्यायालयीन संरक्षण केले आहे. म्हणून एका विशिष्ट जातीच्या वर्गावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन संभावित होणारा राष्ट्रीय महामार्ग गावातून न घेता गावाच्या बाहेरूनच घेण्यात यावा. तसेच मौजे गेवराई ब्रुकबॉन्ड येथील मागील 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गट क्रमांक 1 व गायरान गट क्रमांक 7 मधील सरकार खळवाडी, सरकार स्मशानभूमी असे उल्लेख असलेल्या तसेच इतर सरकारी जमिनीवर नोंद झालेल्या भोगवतदार यांना त्या जागेची मालकी हक्क करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी गेवराई ब्रुकबॉन्ड निवास अतिक्रमण बचाव कृती समितीचे पदाधिकारी, अध्यक्ष संजय एकनाथ केदारे, उपाध्यक्ष प्रमोद वसंतराव थोरात, सचिव लक्ष्मीकांत हिरामण केदारे, प्रमुख मार्गदर्शक अशोक गायकवाड व दीपक खिल्लारे, सदस्य अरविंद साठे, विकास बनकर, प्रवीण केदारे, रूपचंद साठे तसेच गेवराई ग्रामपंचायतचे सदस्य शेख रऊफ, विकास राठोड, समाजसेवक मोहसिन खान आदी उपस्थित होते. कायदा लाईव्ह बातमीसाठी छत्रपती संभाजीनगर सलमान शेख, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.